मित्रांनो पुन्हा काय बाबा आपण दूर 83 दृष्टांत आपले झालेले आहेत. 84वा दृष्टांत आपण पाहणार आहोत. आता 84वा दृष्टांत आहे दुर्भगेचा. त्याचं लापणिक आहे. आपण पे दिदल्याही परमेश्वर कायशेने की उदासीन झालिया परी सन्निधान न संडित असलिया त्याशी सगळे गोमटे करती. माय बाबा आपण अनुसरण घेतलं आणि परमेश्वर आपलं काही चुकलं थोडं आणि परमेश्वर आपल्यावर उदास झाले तर आपण सन्निधान सोडायचं नाही. परमेश्वराचं मनीतलं करायचं करतच राहायचं, परमेश्वराला सोडून द्यायचं नाही. आणि असं जर आपण केलं तर परमेश्वर आपल्यावर पुन्हा प्रसन्न होतात आणि आपल्याला आपलं भलं करतात. माझ्या बाबा भट्टोबासानं आपले जे पहिले आचार्य होते भट्टोबास त्यांनी अनुसरण घेतलं खडकुलीला आणि खडकुली राहू लागले तर त्यांच्या मनात काही विकास आले. म्हणजे काही आलं त्याच्या मनात की बाबा मीच काम करतो, बाकीचे काम करू शकत नाहीत आणि देवाचं माझ्याशिवाय धकतच नाही असं मानसिक आलं, वाचिक नाही झालं. मग हे देवाला कळालं. देवानं बोलवलं त्याला, म्हणले भटो इथून निघून जा. ते म्हणले मी कुठं जाऊ आता. ते म्हणले आम्हाला माहीत नाही कुठं जायचं, तर तुम्ही तुमचं कुठे बी जा पण निघून जा. आणि मायबाबा भटोबास जायला तयार नाहीत, रडू लागले ते. मग बाईसा होत्या बसलेल्या. बाई म्हणल्या बाबा लेकरू रडायला न जाऊ दे ना, राहू दे ना त्याला. नाही म्हणले हा जर गेला नाही तर याचं किती वाईट होईल हे मी बी सांगत नाही. तर मग मायबापा मग त्यांनी विचार केला की घर तर अविद्य आहे आणि दादोस तरी अनिष्ट आहे. दादोस गुरु होते त्याचे. दादोसाकडे जाणं चांगलं नाही आणि घरी जाणं बी चांगलं नाही. मग जावं कुठं आपण. तर देवानं आपल्याला गोविंद प्रभू महाराज सांगितले परमेश्वर अवतार आहेत म्हणून. मग आपण त्याच्याकडे जाऊ आणि तिथं राहू आणि आपलं चिंतन करू. माय बाबा हा जो विचार आला त्याच्या मनात अतिशय चांगला विचार आला. भाष्यकाराचं म्हणणं आहे की ते देवासाठी फुलाच्या माळा करू लागले, म्हणजे चांगलं काम करू लागले. आणि चांगलं काम करत असताना त्याच्या मनात तसं आलं. आणि मग ते चांगलं काम करत असताना अविधी केलं तर अविधीला प्रश्न होतो, पण विधी जर केला तर विधीनं पुन्हा दुसरा विधी चांगला होत असतो. त्यामुळं त्यांनी तो विधी करीत होते तर इथं देखील त्याला चांगलं सुचलं. आणि सर्वज्ञ म्हटले भटो वा धर्माची बुद्धी व्यवहाराची बुद्धी धर्मी उपयोगात आहे असं म्हणले ते. आणि माझ्या बाबा भट्टोबास गेले मग वृद्धपूरला आणि तिथं जाऊन त्यांनी दुसरं काही काम केलं नाही. फक्त भिक्षा मागायची, राहायचं आणि परमेश्वराचं चिंतन करायचं. जेवढी होईल तेवढी गोविंद प्रभू महाराजाची सेवा केली 6 महिने. एक त्याची परीक्षा होती. श्री चक्रधर स्वामी महाराजांनी घेतलेली भट्टोबासाची एक परीक्षा होती आणि त्या परीक्षेमध्ये ते पास झाले. नाही बाबा भट्टोबास अनेक परीक्षात पास झाली. एकदा तुम्हाला माहिती आहे, एकदा भट्टोबास झाडावर चढले आणि मला वाटतं स्थिती झाली त्याला. आणि मग सर्वज्ञ म्हणले भक्ती जाणायला की मारा दगड मारा भट्टोबासाला. मग सगळेजण दगड मारू लागले, परंतु कोणाचाही दगड लागला नाही त्याला. त्यानं सगळे चुकले. मग देवानं हातपाय भायावर केल्या शर्टाच्या आणि हातात दगड घेतले आणि म्हणले आता मारू का मी. मग ते म्हणले नाही जी, सगळ्याच्या दगड चुकीत आहेत, तुमचे नाही चुकीत आहे. माझ्या बाबा परीक्षात पास झाली. माझ्या बाबा अनेक लोक नापास झाली परीक्षेत. मला सांगा, देव नांदेडला गेले असताना त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. ब्राह्मण कसा बोलला त्याला मला सांगा. माझ्या बाबा एका अनंत ब्रह्मांडाच्या नायकाला बोलायला तो म्हणायला तुम्हाला एवढे झाले तुम्हाला काम नाही करता येत का असं म्हणायला तो. देव बी त्याला शांतपणाने उत्तर देतात. ते म्हणले आम्ही करतोच काम पण आम्हाला कोणी लावत नाही. ते म्हणे आम्ही लावू, मग आम्ही करू. मग ते म्हणले आमच्या गायी सांभाळू.
मग मायबाप हो, पण त्यांनी एक आट घातली देवानं आमच्या, हे सोडेल पण बांधेना, हे सोडेल पण बांधेना आणि राखेल परदो घेईल असं सांगितलं. आणि हा परमेश्वरी गुण त्याला समजून सांगितलं मायबाबा. परंतु त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं नाही आणि शेवटी मग त्या ब्राह्मणाला दर्शन बी दिलं त्यांनी, श्रीकृष्ण महाराजाच्या रूपात दर्शन दिलं, तेही त्याला उमजलं नाही आणि मायबाप परीक्षेत तो नापास झाला. असे बरेच लोक नापास झाले. देव राहेरला गेले आणि राहेरला गेल्यानंतर त्या ब्राह्मणाची वामन पेद्याची पत्नी सरली आणि सरल्यानंतर ते मग तो ब्राह्मण आला आणि देवापुढं रडू लागला. कशासाठी? की देवा, तुम्हाला जी बाई भिक्षा वाढत होती ना, ती बाई वारली हो, असं तो म्हणायला आहे. म्हणजे स्वतःसाठी रडत नव्हतो, देवासाठी रडायला. आणि मग देवाला तिची दया आली बाबा, आणि देवाला दया आली आणि देव म्हणले चला बरं कुठे तर, आणि गेले आणि त्या बाईला हनवटीला धरलं असं आणि उठवलं आणि ती बाई जिवंत झाली. बाबा जिवंत झाली. परंतु मग आता भिक्षा वाढायची, तर शेवटची भिक्षा ती घेऊन आली भिक्षा देवाला वाढायला. परंतु देव म्हणले तो तुम्ही भिक्षा वाढताना तुम्ही वाढायले ना, पण तुमचं ते मरण आहे. तुम्ही जर भिक्षा मागितली ना, वाढली तर तुम्ही मरणार. तिला वाटलं आता पुन्हा जिवंत झाली, आता पुन्हा कशाला मरायचं. पण मायबाबा तिनं ती भिक्षा वाढली नाही. तिची एक परीक्षा होती मायबाबा. भिक्षा तिला ती खरंच मरणार, मेली असती का? मेली असती तर मेली असती. आयुष्य काय मरणार नाही का? ती पुन्हा मरणारच आहे. परंतु त्या बाईनं ती भिक्षा वाढली नाही. ती म्हणली असती मेले तर मेले, पण मी तुम्हाला भिक्षा वाढणार म्हणजे वाढणार. तर वाढली असती तर तिचं काय भलं केलं असतं देवानं हे सांगता येत नाही. ही नापास झाली मायबाप होती ती बाई. मायबाबा आमच्या श्रीकृष्ण महाराजांना बी आमच्या यशोदा मातेची परीक्षा पाहिली. अत्यंत चांगल्या होत्या यशोदा माता. परंतु त्या कालियाच्या डोहामध्ये पण त्यांनी उडी मारली कालियाच्या डोहामध्ये, आणि सगळ्यांना सांगितलं की कृष्ण कालियाच्या डोहामध्ये बुडाला. आणि मग हे ना त्या यशोदा माता रडत बोंबलत आले त्या डोहावर, आणि त्या 2-4 बायाने त्याला धरलेले, बड्या घरची बाई 2-4 बायाने त्याला धरलेले ह्या हाताला त्या हाताला, आणि त्या पुन्हा त्या डोहाकडे चालल्यात. ह्या बाया बी जाऊ देईल त्या डोहाकडं, आणि मग डोहाच्या कडीला गेले. आता श्रीकृष्ण महाराज खालू होते, त्याला वाटलं ही उगच उडी मारती काय माहीत आई. तर पण त्या बाईनं काय केलं, ते म्हणजे तळ्याचा जो भाग असतो तो भाग म्हणजे चिखलाचा असतो, आणि त्या बाईचा हा पाय गेला मधात, आणि त्या बाईने पाय ओढून घेतला. श्रीकृष्ण महाराजांनी समजून घेतलं की ही आता उडी मारत नाही. मायबाबा यशोदा मातेची ती परीक्षा होती, परीक्षा. पण त्या परीक्षेमध्ये ती नापास झाली मायबाबा. असे अनेक लोक नापास झाले, पण आमचे भट्टोबास पास झाले. म्हणूनच ते पहिले आचार्य झाले. देवानं त्याला आचार्य केलं. मायबाबा कळशीच्या ब्राह्मणाला स्वामीनं सांगितलं काय मागायचं तर मागा तुम्हाला, परंतु तेव्हा त्याला मागता नाही आलं आणि तो नापास झाला. मायबाप असंच आपण देखील नापास आहेत. आपल्याला हा देह मिळाला आहे. आपण ह्या महानुभाव पंथात येतं, पण आपल्याला म्हणजे सगळ्या 21 अधिकार आपले परोडीला आलेले. आपले 7 आणि परमेश्वराचे 14 आणि 7 21 अधिकार आपले परोडीला आलेत. आपल्याला सगळं ज्ञान झालं आहे. परंतु आपल्याला देवानं सांगितलं की 2 रस्ते, माळेकरांचा दृष्टांत देऊन सांगितले की 2 रस्ते येतं. एका रस्त्यानं जाशील तर तुला वाघ खाईल, नाही तर चोर मारतील. ह्या रस्त्यानं जाशील तर पुरा पाटणा जाशील. तर मायबाबा, तर आपण चाललोत कोण्या रस्त्याने असं मला सांगा. आपण देवाचं ऐकतच नाहीत, आणि आपण चाललोत ह्याच रस्त्यानं चाललो की ज्या रस्त्यानं म्हणजे चोरं येतं, ज्या रस्त्यानं वाघ येतं. मायबापो, ज्या देवता आपण त्या देवतेच्या रस्त्यानं चाललोत, नरकाच्या रस्त्यानं चाललोत, तरी आपल्याला भान नाही. ही आपली परीक्षा आहे. देवानं सांगितलं इथं अनुसारा इथं अधीन होईजे, इथून मनीतले ते कीजे. पण आपण देवाचं ऐकायला तयार नाहीत. मायबाबा, कपडे तर घेतोच आपण, पण आपले लफडे काही आपण सोडत नाहीत. आणि मग कोणालाही पैसे घेऊन त्याची बुडीतोत, आणि त्या बाया मग आपल्याला व्हॉट्सअपवर यूट्यूबवर शिवाय देतात.
मायबापो असे संत. तर मायबाबा हे असं आपले आपण याच्यात नापास झालो. आपल्याला देवाला सांगितलं देशाच्या शेवटी जा, झाडाच्या तळवटी बसा आणि परमेश्वराचं चिंतन करा. 4च वर्षात तुम्हाला परमेश्वर भेटेल. आमच्या नाती नागायसाला किती दिवस भेटले लागले परमेश्वर व्हायला? काही नाही लागले. 2-3 वर्षे लागली असतील तर काय माहीत. पण परमेश्वर हा तेवढा अवघड नाही प्राप्त करायला. पण आपली म्हणजे तयारी पाहिजे. निर्माण मोह जिथं संघदोष आहे, अध्यात्मनित्या होण्याची आपली तयारी पाहिजे. आपल्याला हा संसार सुटला पाहिजे, आपल्याला ही आसक्ती सुटली पाहिजे, निर्माण मोह झालं पाहिजेत आपण. पण तसे आपण होत नाहीत आणि आपण परीक्षेत नापास झालो. मायबाबा अजून बी वेळ गेली नाही, देवाची परीक्षा सुरूच आहे. जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर निश्चितच ह्या परीक्षेतून पास व्हा आणि तुमचं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.